नमस्कार मित्रांनो, आज एक आपण नवीन मुलाखत घेऊन आलोय आणि नवीन मुलाखत म्हणजे शर्यत क्षेत्रातील गाडीवानांचा जो ग्रुप आहे त्यामधील एक नवा शिलेदार म्हणजे लिंगनूरचा सागर पाटील. गाडीवान मित्रांनो नवीनच आहे. वयाच्या तब्बल 20व्या वर्षी आज त्यानं ह्या क्षेत्रात यश मिळवलेलं आहे. यश मिळवले म्हणजे काय की जो त्याचा शून्यातून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे लहान गटातल्या गाड्यात बसणे तिथून ते जनरलचा प्रवास कशा पद्धतीने हा खडतर प्रवास त्यानं केला आहे याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण माहिती घेणार आहे मुलाखतीच्या माध्यमातून. तर मित्रांनो, ज्यांनी आपल्या चॅनलला आज तक अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर मित्रांनो मुलाखत कशी झाल्या याच्याबद्दल नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. तर या मित्रांनो आपण बघूया. तर मित्रांनो, आपल्यासोबत गाडीवान सागर पाटील आहेत आणि त्याचबरोबर ते आपल्यासोबत श्रीदादा आहेत म्हणजेच स्मार्ट हरण्या आपला आरेजर्शी जो आहे त्याचे मालक श्रीदादा पाटील पण आहेत आणि त्यासोबत आपल्यासोबत पंच पण आहेत. तर आता आपण ही मुलाखत सुरू करूया. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सागर पाटील लिंगनूर. सागर पाटील लिंगनूर. सागर दादा, ह्या क्षेत्रात म्हणजे ह्या क्षेत्राची ह्या नादाची आवड कशी निर्माण झाली किंवा कशी सुरुवात झाली? आपल्याला नाद होता. आपल्या घरात एक गाईला खूप जन्माला आला होता. हां. तेव्हापासून आपल्याला नाद होता, पण आपल्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे आपल्याला करता येत नव्हतं. मग आमची मध्ये काय तर घरची अडचण असल्यामुळं आम्ही बाहेरल्या गावी राहायला होतो मी. बाहेरल्या गावी राहायला होतो. मग तिथं मला बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला. मग तिथं नितीन महाराज, ते आमचे मामा वगैरे ती सगळी बैल पळवत होती. नितीन महाराज म्हणजे आपले गाडीवान? हा, नितीन महाराज गाडीवान. मग ते आमच्या मामा घरापाशी आहेत. मग ती सगळेजण गाडी पळवत होती, त्यामुळे त्यांच्या संघ मला बघून इकडं तिकडं त्यांच्या संघ जाऊन इकडं तिकडं मला नाद लागला. हा. तर हे नाद लागून तरी आता 2025 पर्यंत साधारण किती वर्ष झाले हे नाद लागून? मला ह्यो नाद लावून एक 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्ष झाली हे नाद लागून. हो. तिथून तुम्हाला नाद लागला, मग तिथून पुढे गाडीत बसायची धाडस ही लय मोठी धाडस आहे. होय. ही सुरुवात कशी झाली? ही सुरुवात म्हणजे आपण हे नितीन महाराज हे आमचे मामांचे बैल फिरवायला जात होतो आपण. यांच्या आपण पाठीमाग बसणार, आपल्याला कासर बिसर काय देत नव्हते, तुला बैल ऐकत नाही म्हणून आपण यांच्या मागे जाऊन आपल्याला म्हणजे ते डेअरिंग वाढलं आपलं. डेअरिंग वाढल्यामुळं आपण परत महाराज हे मैदानावर महाराजच्या पाठीमागे बसणार आपण. महाराज सागर नरुटे इथं आल्यावरनं सागर ठवरे यांच्या पाठीमागे आपण बसत होतो गाडी. ज्यावेळी तुम्ही नितीन महाराजांच्या मागं ज्यावेळी बसायला लागला ते किती साल होता? तो साल बघा 2019 होता. म्हणजे लॉकडाऊनच्या ह्याच्यात. त्यावेळी पहिला फिरवीला तुम्ही बसत होता. तिथून पुढची सुरुवात कशा पद्धतीने झाली? तिथून पुढची सुरुवात मग मी तिथं गाडी आदतच्या आमच्या स्वतः खोंड्याच्या हाणत होतो. तिथं राज्यात मध्ये होतो स्वतः खोंड्याच्या हाणत होतो. मग तिथनं मी 2 वर्ष आमच्या स्वतःची गाडी पळवून मग मी इथं आलो लिंगनूर मध्ये राहायला. लिंगनूर मध्ये राहायला आल्यावरनं इथं पण आपले स्वतःचा खोंड होता. स्वतः मग पाहुण्याने आमच्यापेक्षा मायापेक्षा सांभाळायला खोंड सोडला होता. मग आपली स्वतः इथे पळत होती. स्वतः 2 खोंड तिची नाव काय? हा, स्वतः नखऱ्या आणि सुंदर्या आपल्या स्वतः गाडी पळत होती. मग आपण हाणत होतो. मग आपल्या संग पाटील आपल्यापासून पहिल्यापासून मित्र असल्यामुळे पाटलांचा बैल होता, मस्ताने म्हणून होता. मग ह्यांची गाडी तेव्हा बैल यांचा लिंगनूर मध्ये सांभाळा होता. मग लिंगनूर मध्ये सांभाळा होता. मग ह्यांच्या बैला पाठीमाग शिंदेवाडला गाडीत बसलो होतो. मग तेव्हापासून आपलं जरा धाडस वाढत म्हणजे आपण दुसऱ्याची गाडी हाणावं आणि आपण गाडीवान व्हावं ही अशी आपली अपेक्षा होती. मग असं हाणत दुसऱ्यांची गाडी हाणत मग पाटलांची पहिला सुरुवात म्हणजे पाटलांच्या गाडीत मागे बसलो आपण. पहिला सुरुवात आपली तिथनच झाली. आज ही नवी पिढी म्हणजे ही आपली तुमची माझी ही पिढी आता ह्या क्षेत्राकडे येते बरोबर. आज जगात बऱ्याचशा गोष्टी आहेत बरोबर, बऱ्याच गोष्टींचे नाद आहेत. हे एवढं सोडून बैलगाडीचा आज नाद कसं काय लागला? बैलगाडीचा नाद म्हणजे शेजारच्यांची बैल असल्यामुळं हे आपल्या संग जाताना यांच्या संग जाऊन इकडं तिकडं यांच्यामुळे नाद लागला आपल्याला. मला असं काय म्हणायचं आहे की हे नाद करण्यामागचं काय कारण म्हणजे पुढचं काय कारण असं? कारण म्हणजे नादच की असं बैल बघून ते आपल्यापेक्षा बैल असावं, आपलं गाडीवान आपण व्हावं अशी आपली अपेक्षा होती. पण आपल्यापेक्षा मोरची बैल आपल्याला हाणायला मिळतील ही बी आपली अपेक्षा नव्हती. आता सुरुवातीला तुम्हाला सागरदानी की नितीन महाराजने तुम्हाला मागं बसायला त्यांच्या मागं बसायला हळूहळू चालू ते फिरवीच्या वेळेत बसायला मैदानला सगळ्यात पहिल्यांदा मागं कोणाच्या बसला? मैदानाला सगळ्यात पहिला मागं आपण सागर ठवरे पाटील बसलो. सागर ठवरे
रामपूरचा आपला मामाच पोरगा आहे आपल्या, हा हा त्यांच्या पाठीमागे बसलो. तिथनं मग तिथनं मग महाराजच्या मागे ह्याला बसलो, आपलं हंगीर गेला, हम्म. महाराजच्या पाठीमागे बसलो, चोपडी सरकारच्या वशा गाडी. तिथनं मग हळूहळू मग सुरुवात झाली. मग तिथनं आलो. सगळ्यात पहिला जनरलच्या गाडीत म्हटलं तर लिंगनूरचं काळ पळतो आमच्या. बरोबर, लिंगनूर काळ. हा, लिंगनूर काळ. अनिलदादा- संतोष नागणे, अनिल दादा हा. पळतो तो बैल. मग ह्यांचं आणि त्यांचं पैर होतं. मग त्यांचा बैल, श्रीफ दादांचा बैल हा. लिंगनूर मध्ये सांभाळत होता संतोष नागणे यांच्यापाशी. संतोष नागण्यापाशी मग शिंदेवाडला मैदान होतं. पाटलाने आपल्याला बोलवून घेऊन सांगितलं तू गाडीत मागं बस, म्हणून आपण शिंदेवाडला गाडी पहिल्यांदा हाणली. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही गाडीत मागं बसत होता, बरोबर, बऱ्याच गाडीवानांच्या मागं तुम्ही बसत होता, त्यावेळी तुम्ही ती गाडीवरून तुम्हाला काय काय शिकवायची, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करायचे? आपल्याला मार्गदर्शन म्हणजे गाडी पलटी व्हायला लागली, इकडे ह्या साईडला धार लागते, त्या साईडला धार लागते, कासरा असं धार लागतात, तसं धार लागतात. ज्या टायमाला जिथं आपल्याला हलवायचं तिथं म्हणजे मागल्या कामा आपलं काय काम करायला लागतंय काय नाही हे आपल्याला शिकवत होते. ज्यावेळी मागचं काम शिकवलं, त्यानंतर कासऱ्याला बसल्यानंतर कोणत्या भूमिकेनं गाडीवानांना गाडी हाणायला लागत्या किंवा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला लागत्या, त्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करायची गाडीवान? मार्गदर्शन म्हणजे गाडी आपण दुसऱ्या गाडी आणायची आपल्या जीवाकडे बघून, बैल जपून, सगळं जपून, बैल बिल सगळे आपण शांत, आपल्या शांत डोक्याने गाडी आणायची. म्हणजे आपल्याला कुठल्या जागेला काय करायला लागते, कुठल्या जागेला काय करायला लागते, आपल्याला सगळी गाडीवरून सांगत होती. आपल्याला कुठल्याही एकाने बी सांगत नाही. आपल्याला सगळ्या संजू अण्णा, संतू काका, नितीन महाराज, खिलारे, हे सगळ्यांनी आपल्याला सांगितले गाडी कुठल्या पद्धतीने हाणायची, काय हाणायची, हे सगळ्यांनी. संजू अण्णा तर कायम जाईल त्या पट्ट्यावर मला कायम समजून सांगत होते. आता ह्या क्षेत्रातल्या बऱ्याच गाडीवानांच्या मागे तुम्ही बसला, बऱ्याच गाडीवानांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, आता तुम्ही बऱ्याच जणांची नावं पण सांगितलं. त्यांच्यात असा कोणता एक पॉईंट आहे की ते तुमच्या जास्तीत जास्त आत्ता या बिंदा म्हणजे सुरुवात मागं बसण्यापासून त्यात जनरल गाडापर्यंत तुम्ही गाड्या आणतायचा, इथपर्यंत कोणता असा एक सल्ला होता की तो आजपर्यंत तुम्हाला उपयोगी पडलाय, असा एखादा कोणता सल्ला म्हणजे असा होता की ह्या मोरल्यांच्या म्हणजे बैलांच्या आपल्याला गाडी आणायची अपेक्षा आपली नव्हती, पण धाडस करून द्यायला गाडीवान आपल्याला हे महाराज बिराज आपलं बंडाभाऊ केला रे, ह्याने आपल्याला धाडस दिले गाडी मोरा हाणायला आपल्याला. मग पहिला सुरुवात गाडी ह्यांची पळवली आपण दुसऱ्या चौशाला धुळगावच्या मैदानाला आम्ही गाडी पळवली स्वतः. मग आपल्या हातात पहिलं म्हणजे कासर कोण देत नव्हतं, पहिला स्टार्ट आपण श्री पाटलाची गाडी आणल्या, पहिल्या स्टार्ट मोर सुद्धा. सगळ्यात पहिल्यांदा भयांच्या गाडीत तुम्ही बसला, त्यावेळी कुठल्या मैदानाला बसलेला? धुळगावच्या. तुम्हाला तुम्ही ज्यावेळी दिलं त्यावेळी ती दोन बैल कोणती होती? बैल रामपूरवाडी मेजर बुलेट राजा होता आणि ह्यांचा तो किंग बैजा म्हणून विकलेला बैल आपलं ह्यांना आपलं कुटकुळे त्या श्रीकांत हजार यांना विकलेला, त्यांना बैल विकला. भैया सगळ्यात आधी तुम्ही सागरला कासरं दिली, बरोबर, सगळ्यात आधी तुम्ही कासरं ज्यावेळी दिली ते कोणती गोष्ट बघून सागरच्या हातात कासरं दिली, म्हणजे कसं काय नियोजन कसं होतं? आपला बैल स्मार्ट हरणे ज्यावेळी पळत होता इथं भागवारे, बरोबर, त्यावेळी सागर नोरटे गाडीत असायची, त्यावेळी याला पाठीमाग घेऊन बसायची, बरोबर. जरा लहान होता त्यावेळी, अजून पण त्याचं वय काय जास्त नाही, 20 वर्ष वय, त्यावेळी जास्त लहान होता, तरी पण बसायचा धाडसानं, धाडच होतं, उतरून वगैरे पळायचा, काय अडचण आली तर खोळ्यांब्याला गाडीत बसायचा, सपोर्ट करायचा मागणं. त्यावेळी मग आपल्याला लगेच लक्षात येते की गाडीवान बाबा ह्यो बरोबर धाडशी आहे का कसा आहे काय. मग हळूहळू तुझ्या आदतच्या गाड्या दुसऱ्याच्या गाड्या हाणायचा, असं करत 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 हाणाला. माझ्याकडे पण एक दुसरी खोंड होती, मी लहानपणापासून जी तयार केलेली खोंड होती, 1-2 बैल, त्याची गाडी तो हाणायचा. फक्त जरा गडबड पहिला करत होता, नवीन होता, जरा अजून अल्लड होता, आता आला व्यवस्थित. त्याला सल्ला पण आहे चांगल्या लोकांचा, वेळोवेळी कासरे दिली. मला पण म्हणाली लोक असं तसं देऊ नको कासरं, हे करतो, पण आतापर्यंत त्यानं म्हणजे कुठला बैल अडकवलाय, काय झालाय किंवा बैलाला कुठं अपघात करून घेतलाय त्याला लावून घेतला, पण बैलासनी कुठल्या टच केला नाही. त्यानं विश्वास ठेवून दिल्याशिवाय पण बरोबर माणूस पुढे सरकत नाही, तेवढा मात्र आम्ही त्याच्यावर ठेवला. आता तो वरच्यातलाच गाडीवान जनरललाच गाडी पळवायला लागलाय, आता चांगल्या गाडी आणणार आहे. कारण कसं प्रत्येक त्यांचं पण ह्या गोष्टीमध्ये तितकंच कष्ट आहे जितका तुम्ही विश्वास त्याच्यावर ठेवलाय. आणि प्रत्येक गाडीवानाने प्रत्येक मालकाने बैल मालकाने जसं त्याच्यावर विश्वास ठेवलाय तसंच त्यांना प्रामाणिकपणे कष्ट केले आणि म्हणून आज या यशाच्या शिखरावरती जो आहे तो धाडशी आहे, गाडी आणायच्या बाबतीत धाडशी आहे. आणि काय सांगाल सागर बद्दल? सागर बद्दल सांगायचं झालं तर नवीन पोरगा आहे, बरोबर, आम्ही पण नवीन होतो, सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकानं, आम्ही केलाय, आपण सगळी मिळून आणि त्याला करूया सपोर्ट. आणि चांगली बैल त्याच्या हातात यावं, ती चांगलं नाव व्हावं त्याचं या वरच्या 4-5 गाडीवानात, एवढं सांग.
तिथनं पुढची मग कोणकोणत्या गटात आणि कशी सुरुवात तुमची झाली? मग तिथनं आपली सुरुवात झाली. दुसऱ्या चौथ्याला यांची गाडी 10-12 फाट्या पळवली आपण, जोरात पळली गाडी, कायम नंबरात असते. मग तिथनं आपल्याला मोरली बैल, मग आमची जर अपेक्षा होती आमच्या बैलाला, म्हणजे श्रीदाच्या बैलाला, बैल म्हणजे तो आपला असल्यावर आपण पळवत होतो. श्रीदाच्या बैलाला पैर वरल्यातलं व्हायसाठी बैल मला म्हणजे कोण मोरली पैरी देत नव्हती. देत नसल्यामुळे बागेवाडी संभाजी शेठ म्हणून होते, त्यांना आपण बैल घ्यायला लावला. बनपुरी फुल्या घ्यायला लावला आणि पाटलांनी त्यांची गाडी केली आणि दोन्हीची गाडी खाई मोठ्यात बघतात नंबर व्हायला लागली. मग तिथनं आपलं धाडस वाढत तिथनं आपलं धाडस वाढलं, आपली प्रगती झाली. मुरली बैल आपल्या हातात यायला लागली त्याच्यामुळे. बरोबर. तुमची ह्या क्षेत्रात बरीच चांगली प्रगती झाली. कमी वयात यश मिळवणार पहिल्या गाडीवर माझ्या माहितीनुसार की तुम्ही पहिल्या गाडीवर असाल की कमी वयात मोठं यश मिळवलंय तुम्ही जनरल गटात. ह्या याच्यामध्ये सगळ्यात अशी नंबर 1 झालेली सगळ्यात पहिलं मैदान कुठं? तुम्ही त्या कासाऱ्याला बसला आणि 1 झाली गाडी. आयुष्यातलं सगळ्यात पहिलं मैदान शिंदेवाडी. गाडी मी मागं बसलो होतो, सागर नरोटे मोहर होता तेव्हा, मैदान डांबरावरून हालत होतो. शिंदेवाडीत डांबरावरून हालत होतं आणि मोहर टर्न घेऊन आत माळात पडायचं होतं. तिथं गाडी पलटी झाली आमच्या दोघांची. गाडी आमची 2 होती, आपल्याला खालीकडे जागा मिळाली नसल्यामुळे गाडी पलटी झाली. सागर नरोटे पडला. पडल्यावरनं मग सागर नरोटे पडल्यावर मी गाडी सवज केली, सागरला लागलं होतं, मी बसलो. तिथनं बसलो, गाडी मी हलवली. गाडी हलवून फिरायला जाऊ तर गाड्या आमच्या त्या बाकीच्या गाड्या त्या शिंदेवाडी टेकाच्या वर गेल्या. मग माझी गाडी इथनं रेगापासून हल्ली. तिथनं गाडी हलवून येऊन डांबरावर फिरायला जायच्या आधी गाड्या आपण धरल्या त्या. मग तिथनं यायला फिरायला भारत लोकर गाडीत बसल्यावर मग त्याची गाडी सगळ्यात मागणं अर्धा किलोमीटर मागणं जाऊन तरी पण गाडी 1 झाली. आपण स्वतः कासारला होतो. हा, मग निम्म्यातनं भारत लोकर बसला होता. मग आता तुम्ही ते शिंदेवाडीचं पहिलं मैदान तुमच्या आयुष्यात ज्या मैदानात प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरला बरोबर, त्याच्यानंतर अशी आतापर्यंतची ठळक अशी मैदान सांगा की ज्या ठिकाणी तुम्ही 1 झाला, त्याचं गट कोणताही असो किंवा 1 झालेली मैदान. आपण 1 झालेले मैदान, आपण सगळ्यात पहिला मोठ्या मैदानामध्ये यड्रावला 1 झालो आपण. म्हणजे परवा आपण कुटकुळीला आल्या ते पहिल्याला मैदान, कुटकुळीला आल्याने आपला ते हरण्या आणि बेडगेला मोठ्या मैदानाला आपण नंबर झालतो. परत देशिंगला पण झालतो आपण. सगळ्यात पहिला मोठ्या मैदानामध्ये देशिंगला आपण नंबर झालतो. देशिंगला कुठल्या ट्रॅक्टरच्या मैदानात? ट्रॅक्टरच्या मैदानाला. त्यावेळी कुठल्या गटात झालता नंबर? त्यावेळी आपली दुसऱ्याला झालती. दुसऱ्या पण झालती ना आदतला पण झालती. ठीक आहे. आता सागर दादा टॉपची गाडी पण झाला, म्हणजे जनरलच्या गाडीत बसताय तुम्ही, चांगल्या पद्धतीने गाडी पण हाणते. बराच आता या मार्गदर्शन पण तुम्हाला सगळ्या गाडी बनवत आहे, अनुभव पण चांगला आलेला आहे. ह्याच्यामध्ये आता तुम्ही ज्यावेळी पहिरी करताय त्यावेळी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेताय, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी बघताय बैलांच्या दोन्ही बैलांच्या मध्ये गोष्टी म्हणजे असे असते, त्या बैलाची ह्या बैलाची गाडी पळेल का, पहिला ह्या रानाला कुठला बैल नाही लागतो, त्या रानाला कुठला बैल नाही लागतो, हे पहिला विचार करायला लागतोय. तिथे गेल्यावर त्या बैलाला रान निघेल का हा विचार करायला नाही. त्या रानाला बैल पळा म्हणून ह्या रानाला नेऊन बैल चालत नाही. पण विषय बैलांचा कसा आहे, काही ठराविक बैल आहे ती सगळ्या रानाला पळतील, पण काही बैलांचा विषय, एक मैदान बैल तो कमी पळतोय, एक मैदान जास्त पळतोय, ते काय बसवेश्वराचं वाहन आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय कमी जास्त होणार, बैल कुठून येणार. पण ह्यात जरा विचार करून आपण पहिरी करायला लागतात. मोरल्या माणसांचा विचार घ्यायला लागतो, त्याचा बैल तिथे पळेल का. मग काय विषय झाला, रान बघून बैल नेलं का नाही, गाडी 100% नंबर करते. 100%. आतापर्यंत असा एक न विसरता येणारा असा एखादा कोणता किस्सा तुमचा या क्षेत्रात? यड्राव. म्हणजे काय नेमकं घडलेलं आपल्या प्रेक्षकांना सांगा. यड्रावच मैदान आपल्या, म्हणजे काय विषय झाला, आपली गाडी आपण बघितली नव्हती, मोटरसायकल माणसं उभारली मोटरसायकलच्या मोहर माणसं उभारल्यानं पब्लिक साईडला सरलं आणि गाडी मध्येच राहिली. मग मी पहिला कुटकुळी लाल्या काढला होता. लाल्या काढल्यावर लाल्या निघाला नाही, गाडी आपल्याला एक करायची होती काय पण करून. लाल्या काढल्यावर लाल्या निघाला नाही, मग आमचा बैल काढल्यावर मला मोटरसायकल दिसली नाही, पब्लिक पार्ट साईडला सरलं आणि मोटरसायकल एकदम बैलांच्या तोंडावर आली. तर लाल्या उडी मारला, माझ्या पाया लागत, मी पाय वर केल्यावर गाडी पण आपली पलटी झाल्यावर मग आपण तरी पण त्या दिवशी गाडी आपली 1 झाली. पलटी झाल्यावर काय, मी वर आलो बेतांमध्ये, माझा पाय अडकला, मी लगेच वर येणार पण माझा पाय अडकला होता. पाय अडकल्यामुळे जरा लवकर वर यायला नाही. वर आल्यावर परत रेगला बबलू खाली होता, मी वर लिखून होतो. बबलूची गाडी खालत सरकली, माझ्या बैलांनी रेग शिवली. गाडी 1-2 न पळून गाडी त्या दिवशी 1 झाली. आपली गाडी हलायला सगळ्यात शेवट होती, सगळ्यात शेवट. एक न विसरता येणारा भाग नव्हता. त्यावेळी मी समोर व्हिडिओ करालतो, त्या दिवशी मी तो किस्सा बघितलेला. आतापर्यंत कोणकोणत्या बैलांची, टॉपच्या चांगल्या बैलांची गाडी आतापर्यंत तुम्ही हाणते? म्हणजे असे चांगल्या बैलांची, म्हणजे सगळी बैल चांगलीच आहे,
परंतु अशी कोणकोणत्या बैलांची आतापर्यंत गाडी चांगली आणली? सगळ्यात पहिला टॉपचा जनरलचा बैल म्हणलं तर आम्ही स्मार्ट हरणे आणलाय ह्याला आपलं टाकळीवाडीला बर. सगळ्यात पहिला. हा. मग परत आमचा बैल ह्यो हरण्या आणला. मग तांबडा हरण्या हरण्या कुठला? शिपूट तुटका ते परवा एड्रावल नंबर हा बरोबर. तो बैल. हा. आणि तांबडा हरण्या पण आपण हाणलाय. बर. ढालगाव कॅडबरी हाणल्या टॉपचा बैल तो पण. परत ह्याचा आपलं डपळापूरच्या सुंदरीची गाडी हाणली आपण. बर. विजू माने यांची बगटातली बैल ती पण जोरात होती बैल. छब्या आणि रॉकेट फुलेची परवा बैल दिलेली. हो. ती दोन्ही बैल जोरात पडत होती. आता ह्यामध्ये आता बऱ्याच गोष्टींची आपण तुमच्याकडून माहिती घेतली. याच्यामध्ये सागर दादा मला सांगा की तुम्ही बरेच बैलांची देवाणघेवाण केली. होय. बरीच बैल विकले गेले आणि त्याच्यामध्ये तुमचं मोठं सहकार्य आहे. होय होय. बरोबर होय. आहे. एखाद्या बैलाची पारख तुम्ही कोणत्या नजरेनं करताय, म्हणजे कशा पद्धतीने करताय? पारंग म्हणजे काय अशी नसत्या बैल आपण पळताना बघून घ्यायला लागतोय. बैल कसा पळतोय काय पळतोय पहिला पण बैलात काय फॉल्ट आहे का. बर. हा पहिला मोरल्या माणसाकडे पण आपण म्हणजे अनुभव घेताना पण आपण मोरल्या 4-5 मोठ्या आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडून अनुभव घ्यायला लागतोय. बर. त्यांच्याकडून अनुभव घेऊन आपण त्यातनं शिकलो. बैलाला काय घेताना बैलाला आपल्याला काय बघायचं असते काय नाही. बर. ते आपल्याला मोरल्या 4-5 आपले आजोबा होते रामपूरला. त्या आजोबाने आपल्याला अनुभव दिला काय करायला लागतंय काय नाही, कुठला बैल घेताना कसं घ्यायला लागतोय. पण तिने अनुभव दिला. मग त्याच्यावरून आपण बैल घेतो. आता एक ठोकळ गोष्टी जर बघायला झाल्या तर बैलांच्या मध्ये पारख कशा पद्धतीने केली पाहिजे? पारंग म्हणजे बैलाला कुठली बस्तर आहे का, बैल पळताना काय, बैलाला एक विषय म्हणजे बस्तर कुठला आहे का बघायला लागते. बैलात पाय कसा आहे काय, म्हणजे मेन विषय म्हणजे बैल पळताना बैलाला पाय चांगले लागतात खाली. चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये कसं काय बैलाला स्वरूप पाय कसं म्हणजे स्वरूप चांगलं पाहिजे हो बैलाचं. दिसायला विषय बैल स्टॉप मध्ये दिसला पाहिजे. बैला छाती भीती रुंद लागत्या. बरोबर. एखादा कसं पाताळ बैल असतोय तो रतवाड्या रानाला चालत नाही बैल. बर. तो बैल दमतोय. हा. दुहेरी हाडाचा बैल असला हा. तर तो बैल 100% रतवाडा किती बी असू दे रान 100% तो बैल गाडी पळवतो. बरोबर. या गोष्टींच्या बद्दल पण तुम्ही सांगितलं, कारण की आत्ताची जी चालूची आता ही नवीन पिढी जी येत्या हा. त्या लोकांच्या ह्या मुलांच्यासाठी तुमचं हे सांगणं म्हणजे जास्त गरजेचं आहे, कारण की त्या लोकांना पण अभ्यास मिळतो ह्या गोष्टींचा. होय. बरोबर. आता तुम्ही बऱ्याच गाडीतनी बसतायचा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बैल फिरवणे बैलांचे व्यायाम घेणे याच्यासाठी पण तुम्ही नक्कीच जात असणार. बरोबर. बैलांचा व्यायाम घेत असताना कोण एक ठराविक असं सांगा की बैलांना व्यायाम कोणत्या पद्धतीने घेतला पाहिजे? बैलांना व्यायाम काय पळायच्या बैलांनी एवढा काय व्यायाम लागत नाही. होय. एक तेवढं 4-5 मिनिटं आपण हे ठोकरी वगैरे हे असलं घालायचं आणि फिरवायला किती एक बैलावरून आपण ती फिरवायची असते. काय करायला लागते काय नाही ती बैल बघून आपण फिरवा करायला लागते. बैलाचा विषय त्या बैला काय करायला लागते काय नाही ती सगळं आपण सांगतो एकामेकाला. ठीक. आता सागर दादा मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता बरीच बैल आणल्यात. आता जनरलच्या गटात आता तुम्ही प्रवेश केलाय. बरोबर. जनरलच्या गटातल्या गाड्या आता तुम्ही आणतायचा. आता जनरलच्या गटात कोणत्या बैलांची तुम्हाला गाडी आणण्याची इच्छा आहे, म्हणजे गाडी चालवायची इच्छा आहे? जनरलच्या गाडी आपण आपली मुरली 1-2-3 बैला त्यांची चालवायची आपली इच्छा आहे. ते काय आता देवाय नशिबाने आपल्या हातात आले तर आले नाही तर नाही ती काय विषय ते वरला. तर मला सांगा की अशी कोणती 2 बैल की ही 2 बैल एका सोग्याला जर पडली आणि ते जर गाडी हाणायची चान्स जर मला मिळाला तर प्रेक्षकांना पण शर्यत शौकीनांना पण एक वेगळं पण बघायला मिळेल. अशी कोणत्या 2 बैलांची गाडी जर तुम्हाला हाणायला गावली तर? बैलांची म्हणजे आमच्या बैलांनी हे आपलं पाटलांच्या बैलांची हेलिकॉप्टरची गाडी पळत होती. त्याच्या आधी गाडी कलुतीला गाडी सुटली. ते गाडी आमची असं आपलं हरण्याची गाडी ती गाडी हाणायची आपली इच्छा आहे. म्हणजे मोठ्या बैलाची आरक जर्सी स्मार्ट हरण्या आणि हेलिकॉप्टरची गाडी हाणायची. ही गाडी अजून एकदा पळाव ही आपली अपेक्षा आहे. ही जर गाडी एकत्र पळाली आणि त्या गाडीत जर तुम्ही बसला तर लोकांना काय वेगळं पण बघायला मिळणार? गाडी त्याशी 100% नंबर करणार. ही बैल ज्या दिवशी 2 पट्ट्यावर आहेत त्या दिवशी गाडी मोरचा नंबर 100% करणार. 100%. म्हणजे दोन्ही बैल विश्वासाची बैल आहेत ना. दोन्ही बैल कुठे चुकाय नव्हतं. पण बैलाचा मध्ये जर्सीचा घात झाल्यामुळे बैल हे झाला तो बैल थांबला त्यामुळे. बरोबर. आता परवाच्या आपल्या बेडगेचं जे मैदान झालं बरोबर त्या दिवशी तुम्ही ब गटाची 2 बैल नंबर गेले. बरोबर. जनरलला ढालगावचा कॅडबरी आणि तो दुसरा बैल कुठला होता बागेवाडीचा हरण्या. बरोबर. ती गाडी त्यावेळी कशा पद्धतीने तुम्ही गाडी आणलेली अखंड पट्टा? गाडी आपली हालायला जरा महाग राहील. ते आपला बैल तो हरण्या तो आहे तो बागेवाडीचा तो बैल खुई कमी करतोय. गाडी आपल्या हालायला महागच राहिली होती. पण फिरायला मोरल्या गाड्या जरा पसरल्यावर आमची गाडी लागली वळून नाना या पाठीमाग गाडी लागली आमची.
मग परत बी आमची गाडी लय महाग राहिली, ती गाडी आमची परत डांबरीवर यायला म्हणजे आमचा बैल कलंडला. बर. कलंड लागल्यावरनं बैल आमचा 4ला लागले. 4ला लागल्यावरनं गाडी परत तसंच आपण मोहर येऊस तर शांत राहिलो. कोपरा करून मोहर आल्यावर मग आपण आपला बैल याला काढल्या गाडी जाऊन 2ला लागली. 2ला लागल्यावर रेगगड तोंड गेलो, गाडी आपली 1 लागली ती. आणि नानाची गाडी बाहेरनं भुजल्यावर हल्ली गाडी ती आपली बैल तेव्हा कमी आली. म्हणजे ब गटाची बैल त्या 51,000च्या मैदानात जनरलला चांगल्या गाड्या आल्या चांगल्या सगळ्या. गाड्या आल्या होत्या. त्यावेळी गाडी नंबर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. होय, त्यावेळी होय. तुम्ही ते करून दाखवले. होय. आणि कोणकोणते किस्से आहेत असे की जे एक वेगळेपण दाखवते? आणि हंगीरग्याला मैदान होतं. बर. आपण बनपुरी फुलेची गाडी हाणाय बसलो होतो. बरोबर. बंडू मोठ्याचा बैल आणि बनपुरी फुलेची गाडी हाणाय बसलो. गाडी सगळ्यात मागणी गेली. त्या दिवशी गाडी ती सगळ्यात मागणं जाऊन त्याच्यापासून आपल्याला गाडी हाणायची अजून अपेक्षा वाढली. गाडी सगळ्यात मागणं जाऊन त्याची गाडी एक झाली आपली. त्या दिवशी चंदू वगैरेचा रुपया ही ह्याच्यापासून संदीप पाटलापासून घेतलेला चंदू वगैरेचा रुपया ही सगळी होती बैल त्या दिवशी. तेव्हा तो बैल टॉपला होता. रुपया हरण्यासंगीत पडला होता तो बैल. सागर दादा, ह्या क्षेत्रात आल्यापासून जी सुरुवातीची जी ह्या क्षेत्रात आल्यापासून तुमची परिस्थिती म्हणजे परिस्थितीमध्ये काय बदल झाले किंवा कसं काय काय काय? ह्या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात यायच्या आधी आपली परिस्थिती खूप नाजूक होती. या क्षेत्रात आल्यामुळं आपल्याला मागं बसून आपण गाड्या हाणायला लागून सुरुवात केली. बरोबर. मागं बसत बसत आपण मोहर कासऱ्याला बसायला लागलो. बरोबर. मग कासऱ्याला बसायला पैसे राहिला, आपली परिस्थिती चांगली झाली त्यातून. परिस्थिती चांगली झाली. पण ह्या क्षेत्रात आलेले आपण आल्यापासून आपल्याला आपला मित्र परिवार सर्वजण ह्या भागातले आपले माणसं आपल्याला सहकार्य करायला लागले. आपल्याला या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला. त्यामुळे आपण मोहर कासऱ्याला बसून आपली परिस्थिती आता सध्या आहे बरी. आपली परिस्थिती काय अडचण नाही. पण माणसं आपल्याला सगळी सहकार्य करतात. पण गाडीवानाचा विषय असा आहे की मला कोण जरी चुकलं तरी पण समजून सांगणारे खूप जण लोक आहेत. पण काय चुकलं बिकलं इथनं पुढे माझा त्यांचा भाव म्हणून मला समजून सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. मी 100% ती चूक मी सहकार्य करणार. बरोबर. आणि सागर दादा, ह्याच्यानंतर ना आज ह्या क्षेत्रात तुमच्यासारखी माझ्यासारखी बरीच नवीन पिढी आकर्षित होत्या. कमी वयातली. होय होय. बरोबर. या क्षेत्राकडे आकर्षित होत्या. त्या लोकांना आत्ता तुम्हाला आलेला अनुभव काय म्हणून सांगाल त्यांना? हे क्षेत्र कसं आहे? हे क्षेत्र एक असं आहे की पैशाशिवाय हे क्षेत्र नाही. आता राऊंड हो गरिबाचा राहिला नाही. पैसे कमवून सगळं राऊंड योग आता पैसे कमवून राऊंडात यावं अशी माझी अपेक्षा आहे. बैल गाडीवान व्हायची अपेक्षा म्हणजे लय मोठी आहे लोकांची. पण गाडीवान होणं सोपं नाही. आम्हाला माणसं चांगली भेटली. आम्हाला आशीर्वाद बसवेश्वराचा होता. सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही या क्षेत्रात गाडी हाणायला लागलो. गाड्या हाणायला. पण ह्या आता येणाऱ्या पिढीला सांगतो, हे क्षेत्र हे असं आहे. पण तिने पैसा कमवून शाळा शिकावं. आमच्या वेळी आम्हाला शाळा शिकायला आमची परिस्थिती नाजूक होती. बरोबर. आमची परिस्थिती अशी होती की आमची पूर्ण नाजूक परिस्थिती होती. आम्हाला काही लोक सांगत होती शाळा शिक, पण आमची परिस्थिती घरची नाजूक असल्यामुळे आम्हाला शाळा शिकायची झाली नाही. शाळा शिकायची नाही. पण इथनं पुढे जी लोक आहेत आपल्या म्हणजे आपले नवीन मित्रपरिवार येणारे जाणारे आपले मित्रपरिवार ह्यांना एक सांगतो, ह्याने राऊंडात येताना पण आधी शाळा वगैरे काय शिकून मग हिने राऊंडात यावं अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर. सगळं पैसे कमवून हिने स्वतः घेऊन बैल पळवावं. बैल घेणं सोपं आहे, पण पैरी करून पळवणं लय अवघड आहे असा विषय. बैल काय उद्या कोण बी घेतो, तो म्हणतोय माझ्याकडे पैसे बैल घेऊया. बैल घेणं लय सोपं आहे, पण राऊंडात एकामेकाची पैरी देणं ही लय मोठी गोष्ट आहे. लय मोठी गोष्ट आहे. काय लोकांचा विषय असा होतो की बैल घेतला की लगेच गाडी आपली पळेल आपली स्वतः. काय लोकांचा विषय होतोय माझी स्वतः झाली गाडी पळेल, पण राऊंड स्वतःचा नाही राहिला. या राऊंडात काही लोक आहेत अनुभव माणसं, यांच्याकडून अनुभव घ्यायला लागतोय आपण. आम्हाला बी सांगणारे अनुभव चांगले लोक होते. मला सगळ्यात कमी वयात त्यांना पण अनुभव कमी होता, आपल्याला पण अनुभव कमी होता. पण त्यातल्या त्यात 100% अनुभव सांगणारा माणूस म्हणजे श्री भया आरग. आपल्याला पूर्ण अनुभव देणारे माणूस होते. विजू माने सांगताना आपल्याला बरीच लोक होते. बंडाभाऊ केलारे. बरोबर. सांगताना तू इथं गाड्या हाणताना जरा संयम ठेवत जा, असं करत जा तसं करत. खूप माणसं आपल्याला सांगणारे सहकार्य करणारी होती. पण अजून बी तिने सहकार्य करावं अशी आपली अपेक्षा. आणि मित्रांनो, ह्या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आता आपण इथंच थांबवूया आणि अशीच नवीन मुलाखत एक घेऊन आपण लवकरच येणार आहे. यात मित्रांनो ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि सागर पाटील लिंगनूर गाडीवान ह्यांच्याबद्दलचे तुमचं काय मत आहे या कमेंटमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.